कथेचं शीर्षक आहे कोळसा. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया कोळसा. तिथलं वातावरण काहीसं कोंदटलेलं आहे. खरं तर ते ठिकाण माणसांना मोकळं करण्यासाठी आहे. तरीही ती एवढीशी जागा, एक संडास आणि 4 मूत्रकूप यांनी जशी काही गच्च भरून गेलेली आहे. नुसती जागाच नाही, हात पोहोचेल तिथवरच्या भिंती देखील. त्या भिंतीवर कोळशाने लिहिलेला अभद्र मजकूर आहे. वेडीविद्री चित्रं आहेत, मानवी अवयवांची लहान मोठ्या आकारातल्या. तो मजकूर तिरस्काराने लिहिलेला आहे. ज्यांची नावं आहेत त्यांच्याविषयीचा. ती चित्रं कुचेष्टेने काढलेली आहेत. त्या मजकुरात, त्या चित्रात विलक्षण द्वेष भरून राहिला आहे. त्या द्वेषात त्या व्यक्तीविषयी संताप आहे. ती जागा या संतापाने भारलेली आहे. काळाकुट्ट संताप, कोळशातून व्यक्त झालेला कोळशासारखा काळाभोर संताप. तो त्या जागेत भरून राहिलेला आहे. कित्येक दिवसांपासून दररोज साफ केल्यानंतरही त्या जागेतून न जाणाऱ्या दुर्गंधी इतका जुना, तितकाच निराकार. हा संताप कोवळ्या मुलांचा आहे, त्यांच्या आजूबाजूच्या जगाबद्दलचा. ही मुतारी एका मुलांच्या शाळेची आहे. दप्तराचं ओझं सांभाळत अरुण शाळेला चालला होता, खिशात कोळसा ठेवून आणि डोक्यात राख घालून. बाबांचं काही खरं नाही. आता ते सकाळी सकाळीच प्यायला लागलेत. आईने त्यांच्यासाठी चहाचा कप भरला तर ते म्हणाले, नको चहा. आईने चमकून वर पाहिलं तर ते ग्लासात ओतलेल्या दारूमध्ये पाणी घालण्यासाठी तांब्या शोधत होते. आईची नजर पाहून ते म्हणाले, आई, ही एवढीच तर घेतोय, संपतच आली आहे बाटली. अहो, तरी पण आत्ता सकाळच्या वेळी. काही नाही ग, सकाळ आणि दुपार. नाही कसं, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? अजून वेळ आहे, ते आत्ता 5 मिनिटात आटपेल. पण ही वेळ आहे का दारू पिण्याची? हे बघ, नसतं शहाणपणा शिकवू नकोस. मला चांगलं समजतं पिण्याची वेळ कुठली असते ते. इथून भांडणाला सुरुवात झाली. मग सगळ्याचाच विचका. आईचं जेवणच वेळेत तयार झालं नाही, काहीतरी करपलं, काहीतरी उतू गेलं. अरुण न जेवता शाळेला निघाला. शाळा फार लांब नव्हती, तरी मैलभर सहज असेल. उन्हातून उपाशी पोटी चालताना तेवढं अंतरही केवढं तरी वाटलं. अरुणच्या घशाला कोरड पडली, डोळ्यात पाणी आलं, डोळे नुसते चिडून गेले. ती चीड मोकळी करण्याची एकच जागा अरुणला ठाऊक होती. खिशातला कोळसा त्याने पुन्हा एकदा चाचपून पाहिला. शेजारच्या हॉटेलच्या पाठच्या दारी अरुणची थोडीशी ओळख होती. तिथल्या अवाढव्य शेगड्यांसाठी कोळसा लागायचा. तिथूनच कोळशाचे लहान लहान तुकडे अरुण आणायचा. या कोळशाचा अरुणला मोठाच आधार वाटायचा. अरुण पोहोचला तेव्हा शाळेची घंटा होऊन गेली होती. सगळी मुलं आपापल्या वर्गात गेली होती. कुणीच बाहेर रेंगाळत नव्हतं. सगळीकडे शांत शांत होतं. अरुण आपल्या वर्गात न जाता मुतारीमध्ये गेला. तिथे चिटपाखरूही नव्हतं. यावेळेला नसणारच हे उघडच होतं. अरुणने खिशातून कोळशाचा तुकडा काढला आणि भिंतीवर लिहायला सुरुवात केली, माझा बाप. आणि एकदम त्याला भास झाला की आपल्याजवळ काहीतरी पसरलं आहे, काहीतरी खूप मोठं, अजस्त्र. त्याने चमकून पाहिलं, पण त्याला कोणीच दिसलं नाही. मात्र कसा कोण जाणे, तो बिलकुल घाबरला नाही. पळ सुटावंसं त्याला वाटलं नाही. तो कोळशाने वेड्यावाकड्या अक्षरात लिहितच राहिला, माझा बाप बेवडा आहे. त्याच्या मनात असंही आलं की आपल्या पाठीमागे जे काही इकडून तिकडे पसरलेलं आहे ते गुपचूप राहून
आपण लिहिलेलं वाचत आहे. माझा बाप बेवडा आहे. माझा बाप बेवडा आहे. त्याचा राग आता थोडा कमी झाला. आपल्या मनातलं कुणाकडे तरी बोलून दाखवल्यासारखं शांत वाटू लागलं. नाहीतर बोलून दाखवायला होतंच कोण? खडूसपणा करणारे मास्तर, कुचेष्टा करणारी शाळेतली पोरं. पण कुणालाच सांगता येत नाही, म्हणून सर्वांनाच त्याने आपल्या मनातलं सांगून टाकलं होतं त्या कुबटवासाच्या भिंतीवरून. आता तो थोडा निवल्यासारखा झाला, पण झपकन मुतारीच्या बाहेर आला. पाहतो तर समोरच गणा उभा, शांतपणे अरुणला पाहात. अरुण वैतागला. हा का थांबलाय बाहेरच? याला कळलंय की काय आपण काय करत होतो ते? नक्कीच. आपण मुतारीच्या भिंतीवर लिहितो हे कुणालाही कळू नये अशी अर्थातच अरुणची इच्छा होती. आता या गणाला कळलं की काय? काय रे, बेल होऊन गेली ना, आणि तू का इथे आहेस? गणा काहीच बोलला नाही. अरुण वर्गाच्या दिशेने घाईघाईने निघाला. गणाही त्याच्या मागोमाग चालू लागला. माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत, कोकाटे मास्तर वर्गाला सांगत होते. मुतारीच्या भिंती कोळशाने लिहून लिहून खराब करून टाकल्यात तुम्ही. घाण घाण लिहून ठेवलंय तिथे. मुलं अस्फुट हसली. मास्तरांची कमाल आहे. मुतारीच्या भिंतीवर घाण नाही लिहायचं तर काय रामनाम लिहायचं काय? बोला, कोण कोण लिहितं तिथं? मुलांना हसू आलं, पण ते दाबून त्यांनी चेहरे निर्विकार ठेवले. असं कोणी सांगणार आहे का हो हो मी भिंतीवर लिहितो म्हणून? आपलं नव्हेच, पण दुसऱ्याचंही नाव ह्या बाबतीत कोणीही सांगत नाही. मुतारीच्या भिंतीवर लिहिणाऱ्याला जणू नावच नसतं. नाव सोडा, जणू त्याला अस्तित्वच नसतं. कोणी पाहिलं तरी आहे का कुणाला मुतारीच्या भिंतीवर लिहिताना किंवा चित्र काढताना? पाहिलंय? हे मास्तरांना ठाऊक कसं नाही? उगाच आपले तावातावाने सांगतायत. पुन्हा कोणी भिंतीवर लिहिताना दिसलात तर खबरदार, मी वॉचमॅनला सांगून ठेवलंय. तो त्या लिहिणाऱ्याला तात्काळ प्रिन्सिपॉलकडे घेऊन जाईल आणि मग प्रिन्सिपॉल अशी शिक्षा करतील. मास्तरांचं बोलणं हळूहळू पुसट होऊ लागलं. अरुणच्या डोक्यात मास्तरांविषयीचा राग उकळू लागला, खदखदत राहिला. शिक्षा देणार आम्हाला? कशासाठी? भिंती घाण करतो म्हणून? भिंती स्वच्छ ठेवायच्या तर मनात साचत राहिलेलं कुठे टाकायचं? आमचे छळवादी बाप, त्यांचा छळ सहन करणाऱ्या दुबळ्या आया, येता जाता शिक्षा करणारे मास्तर, कुचकट हसणारी पोरं, हिणवणारे शेजारी, त्यांची श्रीमंतीचा रुबाब मारणारी पोरं, कामं सांगणारे, येता जाता टपलीत मारणारे गल्लीतले चिल्लर दादा, या सगळ्यांचं घाणेरडं वागणं कसं सहन करायचं? त्यांना शिव्या कुठे द्यायच्या? त्यांच्या तोंडावर तर देता येत नाही. दिल्या तर आणखीन छळ होईल. मग अरे हे कुठेतरी बोलायला तर हवं ना. भिंत, बस भिंत, तीच तेवढी आमची. ती घाण होत नाही हो, ती आमच्या आजूबाजूची घाण पचवते. हा कोळसा, हा काळा नाही आहे, हे लखलखतं हत्यार आहे आमचं. पुन्हा कोणी कोळसा आणला शाळेत तर बघा, काढून टाकू शाळेतून. तुमच्यापैकी कोण कोळसे आणतं? तुम्ही स्वतः कबूल करणार नाही माहीत आहे मला, पण दुसरं कोण कोळसे घेऊन येतं, कोण भिंतीवर लिहितं हे माहीत असलं ना तर सांगून टाका बरं पटापट. हलकट आहे मास्तर, पोरांना चहाड्या करायला शिकवतो. कोण लिहितं हे माहीत असलं तर सांगून टाका लवकर. या वेळेपुरती त्याला शिक्षा माफ. पण मला कळलं पाहिजे कोण लिहितं. सगळी मुलं चापचूप. अरुणने गणाकडे पाहिलं. गणा आपलं नाव सांगेल का? क्षणभर तो गलबलून गेला. प्रिन्सिपॉलकडे रिपोर्ट गेला तर? त्यांनी शाळेतून काढून टाकलं तर? मग बेवडा बाप
आपल्याला बडव बडव बडवेल. आई अधिकच टरकून जाईल, आजारीसुद्धा पडेल एखाद्या वेळेला. गणा काय करेल? साल्याला आधी कळलंच कसं आपण भिंतीवर लिहितो हे? कशावरून आधी त्याला कळलंय? तो कधी काही म्हणाला? नाही, पण त्याला नक्कीच माहीत आहे. त्याशिवाय का समजल्यासारखं आपल्या तोंडाकडे बघत राहतो? आता बोलून बसला तर? अरुणच्या गळ्याशी आवंढा आला, पण गणा काहीच बोलला नाही. मख्ख बसून राहिला. शाळा सुटल्यावर अरुण मुतारीच्या दिशेने गेला. एका खांबाला टेकून वॉचमन आरामात तंबाखू चघळत उभा होता. अरुण झटकन मागे झाला, कोपऱ्यात उभा राहिला. काहीतरी हालचाल जाणवल्याप्रमाणे वॉचमनने त्या दिशेला पाहिलं. मग भास झाला असेल असं समजून तो पुन्हा निवांतपणे तंबाखू चघळू लागला. या आडमाप काळ्या कभिन्न वॉचमनची अरुणला भीती वाटायची. सतत दात विचकून हसत असल्यासारख्या चेहऱ्याच्या या माणसाला लहान मुलांच्या अंगचटीला जाण्याची सवय होती, म्हणून अरुण त्याच्यापासून लांबच राहायचा. शाळेच्याच पाठच्या दारी त्याचं एक खोपटवाचं घर होतं. झोपण्यापुरतं तिथे, बाकी त्याचे कार्यक्रम अगदी जेवणापर्यंतचे सगळे शाळेतच आटपायचे. त्यामुळे तो शाळेच्या परिसरात कधीही कुठेही दिसायचा. मध्येच घराची आठवण झाल्याप्रमाणे वॉचमन आपल्या खोपटाच्या दिशेने निघून गेला आणि अरुणचा रस्ता मोकळा झाला. तो इकडे तिकडे न बघत सरळ मुतारीत गेला. मुतारीत आता बऱ्यापैकी अंधार होता. दिवा लावला तर कदाचित कुणाचं का? वॉचमनचंच. तो जिथे कुठे असेल तिकडून त्याचं लक्ष जाईल या कल्पनेने तो क्षणभर थपकून उभा राहिला. उघड्या दारातून बाहेरचा उजेड थोडासा आत येत होता. भिंतीजवळच्या एका कोपऱ्यात भिंतीवर लिहिण्यापुरते दिसत होतं. तिथे दिवा न लावताच लिहायचं असं अरुणने ठरवलं आणि अचानक एका आवाजाने तो थबकला. आवाज म्हटलं तर एक होता, नाहीतर अनेक. अगदी हलक्या आवाजात पुटपुटल्यागत अनेक आवाज एकाच वेळेला बोलत राहावेत तसं काहीतरी ऐकू येत होतं. अत्यंत दबल्या सुरात हे सारं चाललं होतं. हे काय आहे? कोण बोलतंय? काय बोलतंय? शब्द समजण्या इतके स्पष्ट नव्हते. गुणगुणल्यासारखं सगळं सरमिसळ होतं. मात्र मध्येच माझा बाप बेवडा असे शब्द कानावर आल्यासारखं वाटलं. मग आणखीनही काही शब्द भिंतीवर वाचलेले. म्हणजे तिथे लिहिलेलं सारंच परत परत एखाद्या जपासारखं म्हटलं जातंय की काय? त्या अर्धवट काळोखात त्या मुतारीच्या भिंतींना व्यापून राहिलेलं हे काहीतरी जागं झालंय की काय? अरुण भानावर आला. इथे असा काहीतरी विचार करत राहण्या इतका वेळ आपल्याला नाही आहे हे त्याला एकदम आठवलं. वॉचमन केव्हाही फेरी मारेल. त्याच्या आत आपलं काम पुरे व्हायला हवं. अरुणने खिशातून कोळसा काढला आणि तो मोठ्या अक्षरात लिहिला होता. कोकाटे मास्तरच्या बैलाला. दाराजवळच हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला. 2-3 पोरांचं टोळकं मुतारीजवळ आलं होतं. अरुण चटकन संडासात गेला आणि त्याने फार मोठा आवाज होणार नाही अशा बेताने हळूच कडी लावून घेतली. मुलांनी आत आल्याबरोबर दिवा लावला. हायला, अरे हे बघ काय लिहिलंय. कोकाटे मास्तरच्या सही. यार, पण कंप्लीट का नाही लिहिलं? त्या कोकाट्याला ना असंच पाहिजे, जादा शाणपत्ती राखवतो. कोणी भिंतीवर लिहिलं तर म्हणे त्याला शाळेतून काढून टाकणार. मूत्रकुपाजवळ उभ्या राहिलेल्या मुलं कोकाटे मास्तरला भरपूर शिव्या देत होती. त्याच्याविषयी भिंतीवर लिहिणाऱ्याचं कौतुक करत होती आणि खदखदून हसत होती. काही वेळ गेला. मुलांचा आवाज बोलता बोलता दाराबाहेर गेला आणि मग विरून गेला. अरुणने कडी काढली. तो दार उघडून संडासाबाहेर आला. मग त्याच्या एक लक्षात आलं.
बाहेरच्या कडीला एक चिमुकलं कुलूप अडकवून ठेवलंय. त्याची चावी बहुधा वॉचमनकडे असणार. तोच येऊन नंतर संडासला कुलूप लावून जाणार. रात्री बाहेरच्या कोणी संडास वापरू नये म्हणून. वॉचमनच्या विचाराने अरुणला बाहेर पडण्याची अधिकच घाई झाली. ज्यांनी दिवा लावला ती मुलं तो बंद न करताच निघून गेली होती. अरुणने दिवा मालवला आणि तो चाहूल घेत घेत मुतारीच्या बाहेर आला. त्याला पाहून वाढत्या काळोखातून कोणीतरी पुढे आलं. साल्या, गण्या, अरे तू काय करतोयस इथे? त्याची मानगूट पकडून अरुणने विचारलं. तो अर्थातच काही बोलला नाही. अरुणने त्याच्या एक कानफटात वाजवली. साल्या, माझ्यावर पाळत ठेवतोस? तो ओरडला. पुन्हा माझ्या मागे इथे आलास ना तर बघ, असं म्हणून त्याने गणाच्या पोटात एक बुक्का ठेवून दिला. गणा कळवळून खाली पडला. मग अरुणलाच काय वाटलं कोण त्याने गणाला उठवलं, त्याचं दप्तर उचलून दिलं आणि त्याच्या गळ्यात हात टाकून तो चालू पडला. प्रिन्सिपॉल धोंगड्यांचा आदेश म्हणून कोकाटे मास्तरांनी जाहीर केलं की शाळेमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे. त्यासाठी मुलांनी मुतारीचा वापर करताना काळजी घ्यावी. संडासात पाणी ओतल्याशिवाय बाहेर येऊ नये. मुख्य म्हणजे मुतारीच्या भिंतीवर काहीही लिहू नये. प्रश्न नुसता स्वच्छतेचा नाही. असला मजकूर ज्यांच्याविषयी लिहिला जातो, ज्यांची चित्रं काढली जातात, त्यांची बदनामी होते. शिवाय असं घाणेरडं काहीतरी वाचून लहान मुलांच्या मनावर वाईट संस्कार होतात. तेव्हा मनाच्या आणि शरीराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने मुतारीच्या भिंतींना व्हाईट वॉश देऊन त्या स्वच्छ पांढऱ्या करायच्या असं ठरलं आहे. रंगसंगतीनंतर त्यांच्यावर कधीही काहीही लिहिलं गेल्यास तसं करणाऱ्याला शाळेतून काढून टाकलं जाईल. तसं पाहिलं तर सबंध शाळाच जुनाट दिसत होती. तिच्या सर्वच भिंतींना रंग काढायला झाला होता, पण ते बाजूलाच राहिलं आणि फक्त मुतारीच्या भिंतींना तेवढा पांढरा रंग दिला होता. मात्र भिंतीवरून पुसलं गेलं तरी ते वातावरणातून निघून गेलं नाही. ते कुठे जाणार? त्याचा जन्मच इथे झाला होता आणि इथेच तर ते वाढलं होतं. मात्र भिंतीवरून उतरून खाली येताना त्याच्यात अगदीच बदल झाला नाही असं नाही. ते जे इकडून तिकडे पसरलं होतं ते जवळ आलं, एकत्रित झालं, एकसंध झालं. त्याचा आकार थोडाफार निश्चित झाला. त्याच्यात अधिक बळकटी आली, ते अधिक समर्थ झालं. आता अरुणचे बाबा रोजच सकाळी थोडीशी लावून कामाला जाऊ लागले होते. आईला नेहमी भीती वाटायची की अशा वागण्याने त्यांची नोकरी कधीतरी जाईल. पण भांडणाच्या भयाने ती हे कधी बोलून दाखवत नसे, म्हणजे त्यांच्या पुढ्यात बोलत नसे. एरवी कधीतरी अरुणसमोर ती ह्याचा उच्चार करायची. तिने काही केला तरी अरुण त्याविषयी बोलायचा. फार नाही, पण थोडंसं, आईला बरं वाटावं म्हणून. पण तसं होण्याऐवजी ती उलट घाबरून जायची किंवा दुःखी व्हायची. अरुणला तिच्या या कमकुवतपणाचा फार राग यायचा. आता तिने एका महिला उद्योगात नोकरी पत्करली होती. सकाळी 10 वाजता तिकडे जावं लागे. अरुणचा बाप 9:30ला जायचा. त्याची ड्युटी 8:30ची असायची. त्यामुळे बायको रोज 10 वाजता कामावर जाते हे त्याच्या लक्षातच आलं नव्हतं. पण त्या दिवशी त्याला फारच उशीर झाला. तो पीतच बसला. 10 वाजून गेले तरी त्याचं पिणं संपेना. अरुणच्या आईची फार घालमेल होऊ लागली. नवऱ्याच्या लक्षात येणार नाही अशा बेताने तिने साडी बदलली, वेणीफणी केली आणि तो कधी जातो ह्याची वाट पाहत ती बसून राहिली. अखेरीस 10:30 वाजले. तेव्हा मात्र तिला थांबणं अशक्य झालं. तिने चपला घातल्या आणि ती बाहेर निघाली. कुठे निघालीस? नवऱ्याने विचारलं. काहीच न बोलता तिने पर्स उचलली. कुणाला भेटायला निघालीस? मला समजलं पाहिजे. त्याने तिचा दंड धरून ठेवला.
अरुण त्याने राहावेना. सोडा सोडा तिला, आधीच उशीर झालाय तिला कामावर जायला. त्याने त्यांचा हात तिच्या दंडावरून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर त्याने सणकन अरुणच्या कानशिलात वाजवली. मग तो बहुधा प्यायलेला असल्यामुळे अरुणला सापडेल तिथे लाथा बुक्क्यांनी मारतच सुटला. अरुणची आई मध्ये पडली आणि तिने अरुणला कसं बसं सोडवलं. पण बापाने तिचा हात गच्च पकडला आणि पाठच्या पाठीमागे गरकन वळवला. ती किंचाळली. कामावर? कसल्या कामावर? बाप ओरडला. कसल्या कामावर जातेस तू रोज? कुठल्या पुरुषांसमोर नाचायला जातेस? महिला उद्योगाच्या. हात आणखीन पिरगाळला गेला. वेदना असह्य होऊन ती किंचाळली. सगळ्या बायकाच आहेत हो तिथे. हात 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 सोडा माझा, हात सोडा. बऱ्याच वेळाने त्याने हात सोडला. तेव्हाही ती वेदनांनी किंचाळतच होती. तिचा हात कोपऱ्यापासून लुळा झाल्यागत लोंबकळत होता. त्याला भराभर सूज येऊ लागली होती. मोडला तुम्ही तिचा हात, अरुण धीर करून म्हणाला. पण यावेळेस त्याच्या बापाने त्याच्यावर हात उगारला नाही. तो मनातून थोडा घाबरला होता. हात खरंच मोडल्यासारखा दिसत होता. फ्रॅक्चर बिक्चर झालं की काय? त्याची सकाळपासून प्यायलेली भराभर उतरून गेली. चल आपण डॉक्टरकडे जाऊ, तो बायकोला म्हणाला. कामावर कळवायला हवं, ती अरुणला कसं बसं म्हणाली. कळवतो, बापाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत अरुण म्हणाला. त्याने रिक्षा बोलवली. आईला सांभाळून रिक्षात बसवलं. मग बाप बसला. रिक्षा गेली. अरुणने उडप्या कोरडून महिला उद्योगाला फोन केला. त्याचे स्वतःचंही सबंध अंग बापाचा मार खाल्ल्याने दुखत होतं. डाव्या डोळ्याजवळ बापाचं नख लागलं होतं. तिथून रक्त येत होतं. पण त्याने तिकडे दुर्लक्ष केलं. त्याचं डोकं पेटल्यासारखं झालं होतं. आज हात मोडला, उद्या जीव घेईल तो बायकोचा. कसला हा बाप! त्याची नोकरी जाईल तेव्हा जाईल, पण आत्ताच दारूवर एवढा खर्च होतोय. आई प्रत्येक गोष्ट पूर्वीच्या अर्ध्याने विकत आणते, त्यातच भागवते. हे नाही ते नाही. काय हे घर आहे का? हा बाप आहे का? तिरीमिरीतच तो शाळेत आला. शाळा कधीची सुरू होऊन गेली होती. पहिला तास संपत आला होता. आज त्याची गैरहजेरी लागली होती, कारण हजेरी पहिल्या तासालाच घेत असत. अरुण सरळ मुतारीत गेला. व्हाईट वॉश काढलेली पांढरी शुभ्र मुतारी, एखाद्या थडग्यासारखी बकास दिसणारी. दारांच्या कडांना ऑइल पेंट न देता शेजारून वेडावाकडा फासटलेला पांढरा रंग. भिंतीवरून मध्ये मध्ये पांढऱ्या रंगातूनही दिसणारी काळपट छटा. पुसल्या जाऊ न शकलेल्या त्या मजकुराची. एक सावली उजवीकडून डावीकडे गेली आणि संडासाच्या बाजूला इतर सावल्यांमध्ये दिसेनाशी झाली. अरुण घाबरला नाही. तो खिशातला कोळसा बाहेर काढणार एवढ्यात दारात कुणीतरी उभं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. वॉचमन शांतपणे तंबाखू चघळत दाराबाहेरून त्याच्याकडे पाहत होता. अरुणने धोका पत्करला नाही. तो सरळ मूत्रकूपाकडे जाऊन लघवी करू लागला. तो बाहेर पडेपर्यंत वॉचमन त्याच्याकडे पाहत होता. अरुण वर्गाकडे निघाला. वर्गाबाहेरच त्याची वाट पाहत गणा थांबला होता. तुझ्या खिशात कोळसा आहे? गणाने विचारलं. अरुण काहीच बोलला नाही. गणानेच त्याच्या दोन्ही खिशात हात घातले. पैकी उजवीकडे एक कोळसा मिळाला. गणाने तो लांब झुडपात फेकून दिला. काय करतोयस रे गाढा? आज प्रार्थनेनंतर प्रत्येक वर्गामधून त्यांच्या टीचरने प्रत्येकाचे खिसे तपासले. गणा म्हणाला. 5 जणांकडे कोळसे मिळाले. त्यांची नावं प्रिन्सिपॉलकडे दिली आहेत. प्रिन्सिपॉल त्यांना बोलावून घेणार
आणि उद्यापासून कोणाच्याही खिशात कोळसा सापडला ना तर त्याला सरळ शाळेतून काढून टाकणार आहेत. अरुणच्या डोळ्यासमोर चित्र तरळून गेलं. आपल्याला शाळेतून काढून टाकलंय. बाप मरेस्तोवर मारतोय. आई ढसाढसा रडते. हे सगळं असह्य होऊन आपण घर सोडून बाहेर पडतोय. चायला त्या धोंगड्याच्या, तो एकदम ओरडला. श्श. त्याला गप्प करून गणा वर्गात घेऊन गेला. मध्यरात्र उलटून गेली होती. बाप दारू पिऊन डाराडूर झोपला होता. पलीकडे आई बेशुद्ध पडल्यासारखी. त्या बेशुद्धीतही ती कणत होती. तिचा हात प्लॅस्टरमध्ये होता. अरुणला झोप येत नव्हती. कुशी बदलत तळमळत तो पडला होता. त्याला शाळेत जायचं होतं. आपल्याला वाटतं ते मुतारीच्या भिंतीवर लिहून ठेवायचं होतं, पण दिवसभरात ते जमलं नव्हतं. त्याच्या खिशात कोळसा नव्हता. एखादा अवयव काढून टाकल्यानंतर काही काळ तो आहेच असा भास व्हावा तसा दिवसभर होत होता. कोळसा पेटला आहे आणि खिशाच्या अस्तरातूनही आपली मांडी जाळतोय असं वाटत होतं दिवसभर. आणि आता रात्री झोप येत नव्हती. हा घोरत पडलेला बेवडा बाप स्वतःची नोकरी घालवणार. आधीच अडचणीत चाललेलं घर पुरतं भिकेला लागणार. आई अंथरुणाला खेळणार. आपण कधीतरी घर सोडून जाणार. कोकाट्या पोरांच्या चाड्या करणार. धोंगड्या काही पोरांना शाळेतून घालवणार. आपल्यासारख्या पोरांचं कोणीच नाही आहे. कोणी नाही. त्यांनी मनातला संतापाला वाट देखील करून द्यायची नाही. भिंती स्वच्छ ठेवायचा. हा अन्याय कोणीच दूर करू शकणार नाही का? अरुण तटकन बिछाण्यातून उठून बसला. आत्ता जायचं शाळेत? काय हरकत आहे? काय हरकत आहे? असंच जावं आणि त्या भकास पांढऱ्या भिंतीवर आपल्याला हवं ते लिहून यावं, तरच जीव शांत होईल. थोडीफार झोप लागेल. पाय न वाजवता अरुणने चपला घातल्या. कोनाड्यातला कोळसा उचलला. तो खिशात ठेवताना त्याला एखादा बराच काळ अंतरलेला मित्र परत भेटावा तसं झालं. हात काळे होईपर्यंत त्याने त्या कोळशाला कुरवाळलं. जिना उतरून तो खाली आला आणि शाळेच्या दिशेने चालू लागला. बाहेर चांदणं पडलं होतं. रोज उन्हात चाललेली वाट आज वेगळीच वाटत होती. अरुण शाळेच्या मागच्या बाजूला येऊन पोचला. पुढचं फाटक बंद असणार होतं. कोण जाणे, एखाद्या वेळेला दाराशी वॉचमन असेल. त्या मानाने पाठीमागची बाजू अधिक सुरक्षित असणार होती. तशी तिथे एक बुटकी भिंत होती, पण 4 उड्या मारून तिची वरची कडा पकडणं शक्य होतं. त्याहीपेक्षा शेजारीच एक चिंचेचं झाड वाढलं होतं. त्याला लोंबकळून आत उडी टाकणं अधिक सोपं होतं. अरुणने टुनकन उडी मारली. मग तो घाईने सावलीत गेला. तिथेच उभं राहून तो चाहूल घेऊ लागला. सगळं शांत होतं. एक मांजर हाका मारल्यासारखं ओरडत तिथूनच कुठेतरी निघून गेलं. बस तेवढंच. वॉचमनच्या खोपटात अंधार होता. तरीही अरुण सावधपणेच त्या खोपटावरून पुढे झाला. 1 पायरी, मग व्हरांडा. त्यावरून 4 पावलं चाललं की मुतारी. दबकत अरुण आत शिरला. आत अर्थातच काळोख होता, पण दिवा लावण्याचं धाडस त्याला झालं नाही. दिव्याची गरजही नव्हती, कारण उंचावरच्या 3 गजांच्या खिडकीतून चांदण्याचा एक मोठा पट्टा आत आला होता. गजांच्या 3 काळ्या सावल्या जमिनीवर पडल्या होत्या. अरुण भिंतीशी गेला. खिशातून कोळसा काढून तो ओबडधोबड अक्षरात लिहू लागला. धोंगड्या, हरामखोर, कोळसा चोर. लिहिण्यात तो इतका गुंगून गेला की संडासाचं दार उघडल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही. पावलांचा आवाज न करता कुणीतरी बाहेर आलं आणि त्याने अरुणचा लिहिता हात वरच्या वर पकडला. असा काहीतरी आवाज करत अरुण वळला.
अंगात फक्त अर्धी चड्डी असा उघडा बंब काळा कभिन्न वॉचमन अरुणच्या समोर उभा होता. रातच्या टायमाला चोरी चोरी शिरून भिंती खराब करतोस का मायला? दात विचकत तो म्हणाला. पुन्हा पुन्हा नाही येणार मी, पुन्हा नाही येणार, मला जाऊ दे ना, जाऊ दे मला. हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत अरुण गयावया करू लागला. चल भडव्या, बघतो बघतो कुठे जातोस ते. सकाळ होईसर ह्या संडासात बसून राहा, मी बाहेरून कुलूप लावून घेतोय. शाळा उघडली की तुला प्रिन्सिपलकडे हजर करतो. ते शाळेतून काढून टाकतील, वर पोलिसांकडे देतील, रातचं चोरी करायला शाळेत शिरलं म्हणून. वॉचमन अरुणला संडासात ढकलू लागला. सारी मुतारी अरुणच्या भोवती गरगर फिरायला लागली. पोलीस, बाप रे, एवढंच शिल्लक राहिलं होतं. अरुणला गुडघ्याने दाबून वॉचमनने त्याच्या हातातला कोळसा आपल्या अर्ध्या चड्डीच्या खिशात टाकला आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या खिशातली चावी बाहेर काढली. नको नको, मला कोंडू नको ना, मला प्रिन्सिपलकडे नको नेऊ ना. वॉचमन नुसताच दात विचकत असला. काय र काय मी तुला सोडलं तर तू मला काय रे देणार भाडगाव? अरुणने खिशात हात घातला. 5 रुपयाचं नाणं लागलं. बस मी तुला हे 5 रुपये देईन. वॉचमन मोठ्याने हसला. एवढेच आहेत माझ्याकडे, अरुण रडू आवरत म्हणाला. वॉचमन अधिकच मोठ्याने हसला. मग एकदम गुरकावून त्याला संडासात ढकलत तो ओरडला. चल बस तिथं. छायला रे, 5 रुपये देतो. अरुणच्या डोळ्यातून नाकातून पाणी ओघळू लागलं. सोड ना मला, मी तुझ्यासाठी काय पण करेन. काय बी करशील? काय बी करशील? मग असा उभा राहा तिथं. उभा राहा. वॉचमनचा हात आपल्या तोकड्या चड्डीच्या नाडीशी गेला. काहीशी कल्पना येऊन अरुणने किंकाळी फोडली. त्याचं शरीर थरथर कापू लागलं. गप. वॉचमनने आपला मजबूत हात अरुणच्या तोंडावर दाबून धरला. अरुणची किंकाळी गुदमरून गेली आणि त्याच वेळेला आणखीन एक किंकाळी बाहेर फुटली. ती वॉचमनच्या तोंडातून आली होती. वॉचमनची पकड सैल होताच अरुण बाजूला झाला. चांदण्याच्या कवडशात त्याला दिसलं अजस्त्र काळं भोवर असं काहीतरी. त्याने वॉचमनचं शरीर झाकून टाकलंय. फक्त त्याचे पाय तडफडल्याप्रमाणे हवेत झाडले जात आहेत. आणि असं म्हणतात एखादा मंत्र म्हणावा तशी गुणगुण. आजवर त्या भिंतीवर जे लिहिलं गेलं होतं त्याचं पठण एखाद्या पवित्र यज्ञात बळी देताना करावं ना, तसं. आजवर त्या शाळेतल्या मुलांवर झालेल्या सगळ्या अन्यायाचे उद्रेक एकत्र झाले होते. सर्वांच्या संतापाने आकार घेतला होता. तो आकार भिंतीवरून उतरून त्या चांदण्याच्या कवडशात थयथय नाचत होता. अरुण भारल्यासारखं ते दृश्य पाहत राहिला. त्याची असहायता सावकाश गळून चालली होती. धीर परत येत होता. त्याचं पाऊल उचलत नव्हतं. मनाविरुद्धच तो मुतारीच्या बाहेर पडला. कितीतरी लांब वर त्याला ती अमानवी आणि तरीही त्याच्यासारख्या अनेकांची गुणगुण विरत ऐकू येत होती रे. शाळेत सकाळी मुतारीत गेलेल्या पहिल्या माणसाला ते भयानक दृश्य पाहायला मिळालं. त्याने आरडाओरडा करून माणसं जमवली. मग प्रिन्सिपॉल साहेब आले, पोलीस आले. मुतारीबाहेर खूप गर्दी जमली. मुतारीमधल्या टीचभर मोकळ्या जागेत वॉचमनचा उघडा बंब देह पडला होता. त्याची मान मुरगळलेली होती. समोरच्या स्वच्छ पांढऱ्या भिंतीवर मजकूर लिहिला होता, अगदीच वेड्या वाकड्या विचित्र अक्षरात.
हा वॉचमन लहान मुलांशी घाणेरडा मजकूर कोळशाने लिहिलेला. काळा नव्हता. त्याचा तांबडा लाल रंग आता सुकून काळपट पडू लागला होता. काळपट झाला होता.